श्री स्वामी समर्थ. आताच आपण म्हणालात की नाद करू नका अशा लोकांचा. काही लोक तर म्हणतात की शंकर बाबा त्यांच्या अंगात येतात आणि त्यांच्या भोवती इतर शंकर बाबांचे भक्त खूप गराडे घालून असतात. म्हणजे शंकर बाबा खरोखर एखाद्या माणसाच्या अंगात येतात का? तुमचं काय मत आहे याबद्दल? अरे शंकर बाबा म्हणजे ते परब्रह्माचं बाळ आहे रे बाबा. ते लक्षात आलं ना, त्या परब्रह्माचं बाळ आहे म्हणजेच परब्रह्मच आहे ते. आता विचार करा, पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला हा देह म्हणजे एक आकृती आहे. ही आकृती सुद्धा आकाराला कशी आली तर त्या परमपुरुषामुळे. त्या परमपुरुषाचं संचरण मूळ प्रकृतीमध्ये झालं आणि ती मूळ प्रकृती प्रसवली आणि हा संसार उदयास आला. अरे बाबा, आणि त्या संसारामध्ये छोट्या 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 राईच्या आकारापेक्षाही छोट्या असलेल्या त्या जीवाच्या देहामध्ये ते परब्रह्म जर संचरित होऊ लागलं तर त्या देहाचं काय होईल? अरे तो देह शेष तरी राहील का? शिल्लकच राहणार नाही. लक्षात आलं ना? त्यामुळे स्वामी कोणाच्या अंगात येतात का, शंकर बाबा कोणाच्या अंगात येतात का? अरे नका रे बाबा, त्यांचं अवमूल्यांकन करू नका. फार मोठं पातक आहे हे. कोणाच्या तरी अंगात शंकर बाबा येतात असं म्हणणं याच्यासारखं दुसरं पातक नाही. आणि भक्तगणाने एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, हे परब्रह्म आहे. हे असंच कुठल्या तरी कोणाच्या तरी देहात शरीरात येत नाहीत, कारण त्यांना तशी आवश्यकता नाही. ते सूक्ष्म पातळीवर काम करत असतात रे बाबा. त्यांचे संदेश जाणून घ्यायचे असतील, त्यांची कृपा माझ्यावर आहे किंवा नाही हे जाणून घ्यायचं असेल तर आपण काय करायला हवं तर आपलं चित्त जे आहे ते निर्मल करावं. चित्त जर निर्मल झालं तर निश्चितपणे त्या सूक्ष्म संवेदना आपल्या लक्षात येतील आणि मग आपल्याला असा कुठेतरी जाऊन गराडा घालण्याची आवश्यकता लागणार नाही. आणि पुन्हा सांगतो, शंकर बाबा असू द्या वा स्वामी समर्थ असू द्या, कुठल्याच जीवाच्या ते अंगात येत नाहीत. अंगात त्याच्या काय नाचत असतं ते त्यालाच ठाऊक, आणि ती एक त्याची मानसिक स्थिती असते. यापुढे आपण काय समजायचं ते आपण समजून घ्या. श्री स्वामी समर्थ.